नमस्कार मित्रो, तुम्हा सगळ्यांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन टॅग बघितले, त्याचा उर्वरित भाग आपण या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. आणि यानंतर अजून एक लेक्चर होईल क्वेश्चन टॅगवरचं. त्यानंतर मात्र आपण जे तुमच्या क्वेश्चन पेपर आलेले आहेत जुने, ते आपण सोडून घेणार आहोत. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण आर्टिकलचा अभ्यास केला. तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन टॅगचा अभ्यास केला. तोच भाग आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग बनवताना आपण निगेटिव्ह करतो, आणि जर वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग कसा होतो? पॉझिटिव्ह होतो. बरोबर आहे. उदाहरणार्थ, सीता प्लेड, क्वेश्चन टॅग कसा होईल? डिडंट शी. दुसरं, सीता डिड नॉट प्ले, क्वेश्चन टॅग कसा होईल? डिड शी. आपण काय केलं यामध्ये? प्लेटचं आपण डीड प्लस प्लेट अशी फोड केली, आणि डीड हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते आपण इकडे घेतलं. इथं सीता आहे, फिमेल आहे, म्हणून आपण काय केलं? प्रोनाउन इथं शी घेतलं. सिमिलरली सीता डिड नॉट प्ले, इथं काय केलं? डीड केलं, परत इथं शी केलं. या सीतेच्या ठिकाणी जर आपला कर्ता हा मस्क्युलिन जर आला, समजा इथं राम आला, राम डिड नॉट प्ले, इथं शी निघून जाईल, इथं काय येईल? ही येईल. इथपर्यंत ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत? त्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. बरोबर आहे. पुढे हे थोडंसं सिंपल झालं, परंतु तुमचे जे प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न येतात ते थोडेसे ट्रिकी येतात. ते काय येतात? थोडेसे ट्रिकी येतात. नॉर्मल बेसिक गोष्टींवर हे लोक प्रश्न विचारत नाहीत. तर ट्रिकी कसं येणार याच्यामध्ये? देअर इज ए काऊ. देअर इज ए काऊ. दुसरं वाक्य, वन कॅन होल्ड इट. ठीक आहे. याचं आपल्याला काय करायचं आहे? क्वेश्चन टॅग करायचं आहे. पहिलं वाक्य काय? देअर इज अ काऊ, वन कॅन होल्ड इट. इथं कॉमा दिला, इज घेतलं, याला काय केलं? निगेटिव्ह केलं, आणि हे जे देअर आहे हे देअर आपण इथं तसंच ठेवलं. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? वन कॅन होल्ड इट, कांट घेतलं, आणि पुढं काय केलं? वन केलं. हे नॉर्मल झालं. आता थोडस वेगळ्या धर्तीवरचं आपण वाक्य बघू. ते वाक्य आहे, दिस बुक इज युजफुल. दिस बुक इज युजफुल. इथं काय होणार? इज आहे, नॉट घेतलं, बरोबर आहे, आणि दिस बुकच्या ठिकाणी आपण काय केलं? दिस बुक लिहिलं. हा क्वेश्चन टॅग बरोबर आहे का? हा क्वेश्चन टॅग बरोबर आहे का? नाही. काय झालेलं याच्यामध्ये? दिस बुक हे काय म्हणून वापरलं गेलं? हे वापरलं गेलं सब्जेक्ट फॉर्म म्हणून. हे वापरलं गेलं सब्जेक्ट फॉर्म मधून. मग या कंप्लीट याला जर आपण सब्जेक्ट कन्सिडर केला, तिकडे प्रोनाउन काय यायला पाहिजे? आपली काय डेफिनेशन आहे की क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो? प्रोनाउन करतो. मग दिस बुकचं प्रोनाउन काय येणार इथे? इट. काय येणार? इट येणार.
सिमिलरली this boy won the race. This boy won the race. इथं काय येणार? Didn't he? बरोबर आहे. परंतु याच धर्तीवरचा जर आपल्याला एखादा प्रश्न बघायचा असेल तर तो कसा आहे ना, these birds are good. These birds are good. these आलं तिथं काय येणार, आपण प्रोनाउन घेणार आर, याला निगेटिव्ह करणार. आता these birds हे टोटल सब्जेक्ट आहे, इथं काय येणार, आरण दे. पुढचा those are birds. याचं काय येणार, आरण दे. याचाच अर्थ काय झालं या वाक्यामध्ये, सब्जेक्ट फॉर्म मध्ये देअर, वन, दिस, दॅट किंवा दिस, दोज असे शब्द आले. असे शब्द आल्यानंतर आपण काय केलं, देअर असेल तर तिथं देअर तसंच ठेवलं, वन असेल तर तिथं वन तसंच ठेवलं. परंतु दिस, दॅट जेव्हा आलं तेव्हा आपण काय केलं, इट केलं. आणि दिस, दोज जेव्हा आलं तेव्हा आपण काय केलं, दे केलं. हे लक्षात ठेवा. याच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. या अगोदर जे शिकवलं गेलं ते फक्त बेसिक तयारी होती, परंतु जे ट्रिकी प्रश्न आहेत ते ट्रिकी प्रश्न अशा पद्धतीनं विचारले जातात. आणि नॉर्मली काय करतात मुलं जे आहेत, दीज बर्ड्स आर गुड इथं ठिकाणी काय करतात, आरन दीज बर्ड्स करतात, आरन दीज बर्ड्स. ते असं होत नाही. किंवा दोज आर बर्ड्स असं म्हणत नाही, ते आरंट दोज बर्ड्स. हे चुकीचं आहे. काय व्हायला पाहिजे, दीज दॅट आलं तर इट वापरायला पाहिजे, दीज आणि दोज आलं तर इथं काय करायला पाहिजे, आपण दे वापरायला पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे बऱ्याचदा काय होतं की हे शब्द आहेत, वन, दिस, दॅट, दोज आणि दॅट. वन, दिस, दॅट, दोज हे शब्द काय होतात, हे ऍडजेक्टिव्ह म्हणून वाक्यामध्ये येतात. ऍडजेक्टिव्ह कोणाला म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह. याची फोड केली तर आपल्याला काय येतं, जो नाऊन विषयी अधिक माहिती देतो त्याला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. आणि व्हर्ब विषयी जो अधिक माहिती देतो त्याला आपण म्हणतो ऍडवर्ब. बरोबर आहे. आता जर ऍडजेक्टिव्ह वाक्यामध्ये आले, कंडिशन नीट लक्षात घ्या, हे ऍडजेक्टिव्ह जर वाक्यामध्ये आले, परत हे नाऊन सोबत आले, हे नाऊन सोबत जेव्हा येतात ऍडजेक्टिव्ह म्हणून, तेव्हा आपलं जे इकडचं प्रोनाऊन आहे जे आपण क्वेश्चन टॅगला वापरतो ते काय करत जातं, ते जे नाऊनचं जेंडर आहे आणि पर्सन आहे तसं ते होतं. मी परत सांगतो हा रूल, वन, दिस, दॅट, दोज हे शब्द जर ऍडजेक्टिव्ह म्हणून आले नाऊन बरोबर मूळ क्वेश्चन मध्ये, मूळ वाक्यामध्ये,
तर आपलं क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, त्या पद्धतीनं त्याचं प्रोनाऊन हे वापरतो. याची आपण उदाहरणं बघूयात. This girl was present. बरोबर आहे. इथं काय येणार, दिस गर्ल आलं म्हणून आपण इथं काय घेतलं, शी घेतलं. वॉज नॉट, वॉजंट केलं, वॉजंट शी. दिस गर्ल वॉज प्रेझेंट, वॉजंट शी. धिस बॉय हॅज नो मॅनर्स. आपण काय केलं, हॅझंट. ही असं होईल का, नाही. इथं काय आलेलं आहे, नो आलेलं आहे म्हणून काय होणार, हॅज ही. ही का घेतलं, दिस बॉय मुळे. ही का घेतलं, दिस बॉय मुळे घेतलं. दिस बॉय own the race. This boy own the race. This boy आलं, did, didn't he. Didn't he. पुढे those books are, those books are mine. हे काय, हे माझे पुस्तक आहे. दोज बुक आलं, इथं काय केलं आपण, काय घेणार आपण, दोज बुक केलं तर इथं घेणार आपण दे. आता आर आलेलं आहे, आरंट नॉट, आरंट दे. उलट दोज बुक्स न येता इथं जर असं आलं, दिस बुक इज माइन, तर मग हे चेंज होईल आणि इथं काय येणार, इजंट. दिस आलं म्हणून इजंट इट. हे आपण बघितलं, दिस असेल तर आपल्याला काय करायचं आहे, इट घ्यायचं आहे. आता थोडं रिव्हिजन करूया जे आपण आतापर्यंत शिकलो. सब्जेक्ट फॉर्म मध्ये जेव्हा देअर, वन, दिस, दॅट, दिस, दोज येतं तेव्हा ते करस्पॉन्डिंगली क्वेश्चन टॅग करताना चेंज होतात. उदाहरणार्थ देअरचं असेल तर देअर होतं, वनचं असेल तर वन होतं, दिस किंवा दॅट असेल तर इट होतं. दिस, दॅट हे नॉर्मली सिंग्युलर म्हणून कन्सिडर केले जातात म्हणून इट केलं जातं. दिसचं प्लुरल दीज होतं, दॅटचं प्लुरल दोज होतं म्हणून इथं काय जसं आपण इट केलेलं आहे तसं इथं आपण काय केलं, दे केलं. पुढे वन, दिस, दॅट, दोज हे जर शब्द ऍडजेक्टिव्ह म्हणून आले नाउन सोबत मूळ फॉर्म मध्ये, तर आपण काय करतो, जे प्रोनाउन घेतो क्वेश्चन टॅग मध्ये ते या गोष्टींवर डिपेंड करतं की सब्जेक्ट कसं आहे, मॉस्क्युलाइन आहे, फिमेनाइन आहे किंवा तो प्लुरल आहे, सिंग्युलर आहे, तसं आपण त्याला करस्पॉन्डिंग असं प्रोनाउन घेतो. उदाहरणार्थ दिस बुक इज माइन, इजंट इट. दोज बुक्स आर माइन, आरंट दे. मित्र, या व्हिडिओ लेक्चर मध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेला क्वेश्चन टॅगचा भाग बघण्यासाठी आणि काही प्रश्न सोडून घेण्यासाठी. धन्यवाद.